रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला उत्साह आणि प्रेरणेची जोड मिळालीये, ती थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत। उमेदवारांचं मनोबल उंचावण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मैदानावर धाव घेत स्पर्धकांसोबत 100 मीटर धाव पूर्ण केली। मिरजोळे MIDC येथील क्रीडा संकुलाच्या सुसज्ज मैदानावर 13 फेब्रुवारीपासून भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला असून 22 फेब्रुवारीपर्यंत ती सुरू राहणार आहे। या पार्श्वभूमीवर उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते आहे। मात्र केवळ प्रशासकीय उपस्थितीपुरते मर्यादित न राहता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः ट्रॅकवर उतरून दिलेला सहभाग हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे। 100 मीटर धावण्याच्या वेळी कर्मचारी वर्गासह त्यांनी घेतलेली धाव ही केवळ प्रतिकात्मक नव्हती, तर फिटनेस हीच पोलीस दलाची खरी ओळख हा संदेश देणारी ठरलीय। शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि नेतृत्व यांचा संगम उमेदवारांना प्रत्यक्ष कृतीतून अनुभवायला मिळालाय। दरम्यान रत्नागिरी पोलीस दलातील एकूण 108 पदांसाठी तब्बल 6479 अर्ज प्राप्त झाले आहेत। यामध्ये पोलीस शिपाई पदांच्या 100 जागांसाठी 1028 महिला व 3084 पुरुष उमेदवारांनी अर्ज केले आहेत, तर पोलीस चालक पदांच्या 8 जागांसाठी 134 महिला व 2234 पुरुष उमेदवार मैदानात उतरले आहेत। मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित असल्याने प्रशासनाने नियोजनबद्ध आणि पारदर्शक प्रक्रियेसाठी जय्यत तयारी केली आहे। भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि काटेकोर अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात येत असून उमेदवारांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात आली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांचा थेट सहभाग हा उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरला असून नेतृत्व म्हणजे पुढे उभे राहून मार्गदर्शन करणे याचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा एकदा आलाय। रत्नागिरी पोलीस भरतीची ही धाव केवळ नोकरीसाठीची स्पर्धा नसून तरुणाईच्या स्वप्नांची, जिद्दीची आणि शिस्तीची कसोटी ठरत आहे आणि त्या स्वप्नांना बळ देण्यासाठी नेतृत्वही त्यांच्यासोबत धावत असल्याचं चित्र आज मैदानावर पाहायला मिळालं।